महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील युतीचा अंतिम मसुदा निश्चित झालाय। या युती अंतर्गत शिवसेनेला 12 जागा व एक स्वीकृत सदस्य अशा एकूण 13 जागांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे उपनेते अरुणभाई दुधवाडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली। यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे अरुण इंगवले, सुनील मोदी, सचिन चव्हाण, राजू लाटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भारती पवार, आनंद माने यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस नेते व्ही.टी. पाटील व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून त्यांचा अंतिम प्रस्ताव लवकरच सर्वमान्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं। तसेच जनता दल व कम्युनिस्ट पक्षांशी अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असून येत्या काळात त्याला ठोस स्वरूप मिळेल असंही त्यांनी सांगितलं। या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे काँग्रेस व शिवसेना आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकत्रितपणे मैदानात उतरणार हे स्पष्ट झालं असून कोल्हापूरच्या राजकारणात युतीच्या हालचालींना वेग आलाय।